कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दार बंद कर लीला, मी मूर्ती बनवतो हे कोणालाही कळायला नको। ठीक आहे। वहिनी, आपण एकदा वरती जाऊन बघूया ना। हो ना, नाहीतर काय होईल माहितीये वहिनी, लीला पैज हरेल या आनंदात आपण राहू आणि तिथे एजे तिला मूर्ती बनवायला शिकवतील। हो लक्ष्मी, सरस्वती, आजींनी तुम्हाला एजंटच्या खोलीत जायला बंदी केली, लक्षात ठेवा। गोंधळ नका घालू रे। वर जायला कारण आहे माझ्याकडे। कॉफी? हा हा काय, याहून वाईट कारण नाही सापडलं? मग तुम्हीच सांगा, याहून चांगलं कारण आहे का तुमच्याकडे? चला घेऊन जाऊयात। काय चला, इथे दे। बहिणी चला चला, आपण चला चला नाही, हळू मागे राहा, दिसू नका। चला चला चला, लवकर चला ना बाई। ठीक आहे एजे, तुम्हाला माझी मदत नाही करायची आहे ना, नका करू। तुम्ही झोपा, मी बघते। मी आता एकटीच मूर्ती घडवेन। आता तरी पटलं ना तुम्हाला? एजे तिला कधीच मूर्ती बनवायला मदत करणार नाहीत। खरंच हो? चला आता धर। लीला, तू काय बोलत होतीस? मी नाहीतर, म्हणजे मी असं म्हणत होते की चला आपण कामाला सुरुवात करूया। मूर्ती बनवायची आहे ना, चला चला चला। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। आजी, आम्ही नैवेद्याचं बघतो।
चला चला आता आपण प्राणप्रतिष्ठा स्थापनेची पूजा सुरू करूया. वहिनी, या लीलाने परत हरवलं आपल्याला. एजेने अशी कशी मूर्ती बनवली? हो ना, आणि दरवेळेस सगळं तिच्या मनासारखंच कसं काय होतं? बघा, ती लीला ऑलरेडी या घरावर राज्य करू लागली आहे आणि तुम्ही काहीच करू शकत नाही आहात. आजपर्यंत आपण तिला खूप गृहीत धरत आलो, पण आता असं करून चालणार नाही. तिला तिच्या प्रत्येक पुढे पुढे करण्याची किंमत मोजावीच लागेल. वहिनी, म्हणजे तुम्ही नक्की काय करणार आहात? आता बास झालं. आता असं काहीतरी करावं लागेल जेणेकरून ती आजी आणि एजंटच्या मनातून कायमची उतरेल. चला आधी देवावरचं वस्त्र काढायचे. आजी, मी पण आत मदतीला जाऊ? हो हो. ठीक आहे. लक्ष्मी वहिनी, लास्ट टाइम खूप जाड राहिले होते, जरा बारीक करा. दुर्गा वहिनी, मी काय मदत करू? मी हे करू का? नको, उभी राहते. दुर्गा मॅडम, मी काय मदत करू? खरंच आम्ही सांगू ते करशील? हो करेन की. एजंटच्या पुढे पुढे करणं बंद कर. मी पुढे पुढे करतच नाही. म्हणजे तसं करायची मला काही गरजच नाहीये. मी आणि एजे नवरा बायको, त्यामुळे आम्ही सतत सोबतच असतो. एकमेकांना प्रत्येक गोष्टीत साथ देतो. लीला, तुझं लेक्चर ऐकायला नाही बोलवलंय तुला इथे. तेच ना, आणि जेवढं विचारलं तेवढंच सांग ना. एजे सतत तुझ्या सोबत असतात. अंतराईंची जागा घ्यायची खूप हौस दिसते ग तुला. खूप घाई झाली ना तुला एजंटचं मन जिंकण्याची? बघ अगं, असं नुसतं मिरवून नाही चालणार. अंतराई जशा जबाबदारी घेऊन प्रत्येक काम करायच्या, तसं जमेल का तुला? अंतराई दरवर्षी गणपती बाप्पाला 101 उकडीचे मोदक करून नैवेद्य दाखवायच्या. हो, आणि तेही कोणाच्याही मदतीशिवाय. स्वतःला सिद्ध करायचं ना तुला. जमतील का मोदक? अंतराईंची जागा घेणं खूप सोपं वाटतं हिला. आता कळेल जहागीरदारांची सून आणि आमची सासू होणं किती कठीण असतं ते. ठीक आहे, तुमची सासू म्हणून नैवेद्य बनवण्याची जबाबदारी मी घ्यावी असं वाटतंय ना तुम्हाला? ठीक आहे, मग आज माझ्याच हातच्या मोदकांचे नैवेद्य बाप्पाला दाखवला जाणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.